हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज जी मी रेसिपी बनवणार आहे खूप वेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने बनवणार आहे आणि नक्कीच ही रेसिपी तुम्हाला फार आवडणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर ही रेसिपी जेव्हा पण तुम्ही बनवताल नक्कीच तुम्हाला खूप आवडणार, बोटं चाटून तुम्ही नक्कीच खाताल आणि पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्ही बनवणार याची मी गॅरंटी घेते। तर चला आपण वेळ वाया न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अंडी फोडून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये मी एक अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घालते आणि त्याचबरोबर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे। आणि कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर सर्व अंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्याच्या सहाय्याने। तर हे मी मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि आता इथे मी एक प्लेट घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल घातलेलं आहे आणि हे ऑइल आपल्याला सर्व प्लेटला एक ऑइल ब्रशने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा हाताने लावलं तरी जमतंय, पण ऑइल लावणं कंपल्सरी आहे। असं लावून घ्यायचं ऑइल आणि त्यानंतर जे अंड्याचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि इकडे मी एका पॅन मध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे। गॅस ऑन करते आणि हे स्टँड आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं। तर असं एक स्टँड घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ठेवून ही प्लेट त्यावरती ठेवायची आहे। आणि इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अर्धा 1 इंच आलं घेतलेलं आहे। तर हे सर्व आपल्याला हे जे अंड शिजणार आहे, अंड बॉईल होणार आहे त्याच्याच बाजूला टाकायचं आहे पाण्यामध्ये, म्हणजे तेवढ्याच वेळेमध्ये आपला मसाला पण रेडी होतो, जास्त वेळ पण लागत नाही आणि वेगळा आपल्याला गॅस पण लागत नाही। तेवढ्याच वेळेत आपला कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण व्यवस्थित शिजून निघतं, म्हणजे नंतर मसाला जास्त वेळ फ्राय करायची गरज पडत नाही। आणि हे झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो करून त्यावरती 10 मिनिटे ठेवायचं आहे। आणि 10 मिनिटे झालेली आहेत। तर 10 मिनिटांनंतर आपण पाहूया। तर हे अंडे इथे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे। तर 1 मिनिट मी चाकू घालून दाखवते। तर हे ते चिटकत नाही अजिबात, तर हे व्यवस्थितपणे तयार आहे, शिजलेलं आहे। जर चाकूला जर चिटकलं असतं तर ते कच्चंच असतं। तर ते मी चॉपिंग बोर्डवर काढून घेते आणि याला आपण पनीर सारखं, म्हणजे पनीर जसं आपण कट करतो तशा साईजमध्ये कट करूयात। आपल्याला हवं आहे तसं आपण आपल्या मर्जीप्रमाणे कट करू शकतो। तर मी असं मोठे मोठेच पीसेस ठेवते आणि असं मी कट केलेलं आहे, पाहू शकता। ते अगदी जास्तच गरम होतं त्यामुळे मी हळूहळू करत होते। तर हे पाहू शकता अगदी स्पंजी आणि खूप सॉफ्ट झालेलं आहे हे, एकदम जे आपला ढोकळा असतो खाण्याचा त्याप्रमाणे। आणि हे बघा, एक कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण ते पण शिजलेलं आहे ऑलमोस्ट आपलं मसाला। तर आपण एका ग्राइंडर जारमध्ये घेऊन याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे। इकडे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये जी आपण पेस्ट बनवली ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आणि पेस्टला आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे, कारण लगेच फ्राय होईल पेस्ट, कारण ते ऑलरेडी शिजलेलं आहे टोमॅटो, कांदा, सर्व मसाला। तर एक हलकासं 1-2 मिनिटे आपण स्लो फ्लेमवर
परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी, अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च थोडंसं कमीच टाकते मी, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर। हे सर्व सुके मसाले टाकल्यानंतर या मसाल्यांना तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आहे आपल्याला। सर्व मसाले मी छान फ्राय करून घेत आहे। त्यानंतर मी यामध्ये आपला घरचा जो मसाला असेल ते पण तुम्ही टाकू शकता। आपण आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकतो। तर हा घरचा काळा मसाला आहे, हा मी 2 चमचे टाकत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी मसाले वेगळे टाकायचे असतील तुम्ही ॲड करू शकता। तर हे सर्व सुके मसाले मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत व्यवस्थित। पाहू शकता छान आता मसाला इथे तयार झालेला आहे, पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे। तर यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा हलवून मिक्स करते। आणि त्याचबरोबर आता हे मसाला थोडासा ग्रेव्ही करणार आहे मी, घट्ट करणार आहे। त्यासाठी यामध्ये थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आपण आपल्या आवडीनुसार त्याचं थिकनेस कसा हवे तसं तुम्ही करू शकता। आणि हे बघा मी जे अंड्याचे पीसेस बनवले होते ते आपण आता यामध्ये ॲड करत आहे मी। आणि एकदम हलक्याशा हाताने, जास्त ओबडधोबड नाही, एकदम हळूहळू त्याला हलवायचं आहे, नाहीतर पीसेसचे तुकडे होऊ शकतात। त्यामुळे हळूहळू हलवून छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाला त्या पीसेसला लागला पाहिजे। आणि हे पहा आपले आता इथे भाजी रेडी आहे। तर 1-2 मिनिटे मी झाकण ठेवून स्लो फ्लेमवर ठेवते आणि एकदम परफेक्ट अशी भाजी आपली इथे आता तयार आहे, अंड्याची रेसिपी। तर ही नक्की तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी मला कमेंटमध्ये कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत। आजच्यासाठी इथेच थांबूया। बाय बाय।